राज्याचे महसूल मंत्री नितेश राणे यांनी स्वतः दस्तूरखुद्द कणकवलीतल्या एका मटका अड्ड्यावर म्हणजे आकडा धंद्यावरती रेड मारली। प्रत्यक्ष तिथे गेले, पोलिसांना बोलवलं आणि मोठ्या प्रमाणात तिथं आकड्याचं सामान, साहित्य, चिट्या, पैसे आणि तिथे घेणारे अनेक आकडेवाले पकडले गेले। 11 जणांवरती गुन्हा दाखल झाला। त्या प्रकारानंतर रत्नागिरी जिल्ह्यात त्याची कुठेतरी आता पडसाद उमटायला लागली, कारण गेले 2 दिवस रत्नागिरी शहर असेल, तालुका असेल, मटका धंदा बंद आहे अशी चर्चा आता सुरू झाली। वास्तविक मटका धंदा हा तसा बेकायदेशीर, पोलिसांनी जप्त केली तो बेकायदेशीर, पण सामान्य माणसाला तो दिलासा देणारा। त्याचं कारण असं की आज रत्नागिरी शहराचा विचार केला तर साधारणपणे या शहरामध्ये या मटका आकड्या व्यवसायावरती जवळजवळ 3,500 ते 4,000 लोकांचा रोजगार मिळतो त्यांना। मग लिहिणारे असतील, ती चिठ्ठी घेऊन जाणारे असतील, बुकी असतील, बिटर असतील आणि ह्याना त्या मार्गाने ह्या व्यवसायामध्ये 3,500 ते 4,000पेक्षा अधिक लोक ह्याच्यावरती आपला रोजगार भागवतात, रोजगार मिळवतात। आता एकंदरीत आपण दररोज अशा गोष्टी ऐकतो की बँक लुटल्या गेली, ग्राहकांनी फसवलं, खातेदारांना फसवलं, बँकेत जा, विड्रॉल स्लिप भरा, पैसे घ्या। पण गेल्या अनेक वर्षाचा जर आपण विचार केला तर एखाद्या मटकेवाल्याकडे एखाद्याने आकडा लावला आणि त्याला पैसे मिळाले नाहीत असं कधी झालं नाही। एवढ्याच्या चिठ्ठीवरती लाखो रुपयाचे व्यवसाय किंवा एवढ्याच्या चिठ्ठीवरती लाखो रुपयाचा व्यवहार होतो। म्हणजे किती विश्वासार्हता त्या धंद्यात आहे, किती प्रामाणिकपणे त्या धंद्यात आहे ना, ते सुद्धा दिसून येतं। कारण ह्या आकड्याची सुरुवात पूर्वीचे लोक सांगत की मुंबईमध्ये कॉटन मार्केट चालायचं, कापसाचे लिलाव व्हायचे आणि त्याच्यातून कुठेतरी हा आकडा व्यवसाय जन्माला आला। मग नंतर कल्याण आलं, मुंबई आलं, डे मिलन आलं, त्याच्यानंतर नाईट मिलन आलं, अशा अनेक आता आकड्याचे बाजार सुरू झाले। पण रत्नागिरी शहर तालुक्याचा विचार केला तर ह्याच्यावरती अनेकांचा रोजगार उपलब्ध आहे आणि त्यांना रोजगार मिळतो। पण हा आकडा जसा बेकारीचा असला ना तरी सामान्य माणसाला 4 पैसे देणार आहे। त्याच्यावरती काही कुटुंब चालवणारे सुद्धा लोक आहेत। दिवसभरातले 2-3 ठिकाणी जे आकडे फुटतात त्याच्यात ह्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी लागतो, त्या ठिकाणी लावलं तर ह्या ठिकाणी लागतो, असे कामधंदा न करणारी सुद्धा काही लोक आहेत। आणि गेल्या काही वर्षामध्ये ह्या आकड्याची विश्वासार्हता इतकी की त्याच्यामध्ये आकडा खेळणारे सुद्धा त्या प्रमाणात आहेत। आकडा हा काही ठिकाणी, काही वेळा, काही सणासुदीला सुद्धा 4 पैसे देऊन जातो। गणपतीला येण्याच्या अगोदर किंवा नंतर 44 हा आकडा हमखास पडतो, कारण गणपतीचे 4 धरले तर 44। शिमग्याला आपण वडे तळतो, मटण वडे कोकणात अतिशय मोठा उत्सव, त्याच्यात 00 म्हणजे त्याला मेंढी त्यांच्या भाषेत म्हणायचं, तो सुद्धा आकडा 2-4 दिवस आधी शिमग्याच्या आधी पडतो। टिकटा सणाच्या आधी असेल, नंतर गुढीपाडव्याच्या आधी 2-4 दिवस 11 पडतो, कारण घोडी उभी असते तो 1, अशा याने त्यांचे काही हिशोब त्यांनी गणितं बांधलेत। त्याच्याप्रमाणे इंदिरा गांधीचा वाढदिवस हमखास 4 पैसे मिळवून देऊन जाणारा होता। 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 55 फिगर म्हणजे 55 हा आकडा म्हणजे त्यांच्या भाषेत गेम हा आकडा पडायचा। त्याचबरोबर संक्रांतीच्या जवळ आसपास आपण सुगडाची सौभाग्यवती पूजा करतात, ते सुगडावर सुगड आपण जे ठेवतो ना त्याला इंग्रजीमध्ये 8 असा आकार येतो, कारण 88 फिगर किंवा मेंढी 80 हा फिगर त्यांच्या भाषेतला शब्द फिगर काही लोकांना पैसे देऊन द्यायचा। मग असं सगळं चालू असताना अचानकपणे कणकवलीच्या प्रकारानंतर रत्नागिरी जिल्ह्यातला सगळा मटका व्यवसाय बंद झाला, तो सुद्धा ऐन सणासुदीच्या काळात। कुठेतरी गणपतीमध्ये 4 पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय बेकारी असला तरी सामान्य माणसाला, गरीबाला मात्र तो कुठेतरी 4 पैसे मिळवून देणारा होता। एकंदरीत व्यवसाय जरी मटका किंवा आकडा बेकारीच असला त्यातली विश्वासार्हता मात्र किंवा त्या विश्वासार्हतेचं कौतुकच करावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।